म्हणते एकदम सोपं आहे बघा. 3,000 मीटर लांबीची दोरी 5 ठिकाणी समान अंतरावर कापली तर 3 तुकड्याची लांबी किती? चला सांगा लवकर. चला सांगा. चला लवकर सांगायचं आहे. सौम्य नारळ 1500 म्हणतोय. बरं ठीक आहे. चला 3,000 मीटर लांबीची दोरी 5 ठिकाणी अंतरावर समान अंतरावर असतात 3 तुकड्याची लांबी किती? चला चला 5 ठिकाणी कट केले, समान कट करायचं आहे 5 ठिकाणी. तर त्याने काय म्हणले 3 तुकड्याची लांबी किती विचारले? फक्त तीन तीन तुकड्याची लांबी किती विचारले? चला पट 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 आन्सर. कोण सांगणार आहे मला उत्तर? कोण सांगणार आहे उत्तर? शुभ्रा सोडून बाकी कोणी सांगू शकते. शुभ्रा नकोय. मनस्वी. अरे वा. मनस्वी सांगेल का बघूया. ठीक आहे. कोण सांगणार? चला इथं नावे लिहिल. कोणी ज्यानं आधी म्हणाल मी त्यालाच उत्तराची संधी देईल. ठीक आहे. चला संधी 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 देणार आहे. संधी. चला चला कोण सांगेल उत्तर? चला कोण सांगेल उत्तर? चला लवकर. सौम्या. मी म्हणते वा. सौम्याला देईन चान्स. सौम्या खूप दिवसानंतर मला उत्तर सांगतोय. ठीक आहे. चला छान. चला एकदम छान. चला सौम्याला विचारेल मी. हा सौम्या उत्तर सांग बरं. सौम्या सौम्या कुठे आहे? सौम्या सौम्या नराड. ओके सौम्या सांग उत्तर. चल सौम्या कसं काढला रे? हा सर, तर मी नाही का एक दोरी काढली, त्याचे 5 पीसेस केले आणि नाही का 3 पीसेस घेतले त्याचे, तर मी डिवाइड केले. तर बर. त्याचं आन्सर 1500 आलं. किती ठिकाणी का? किती ठिकाणी तू कट 5. केला बा? 5 ठिकाणी. 5. 1 2 3 4. अजून एक करूया इथं कुठेतरी 5. ठीक आहे. 5. 5 ठिकाणी तू काय केला? कट केला हो. बरोबर. ठीक आहे. 5 ठिकाणी हो. कट केला तर थोडस आवाज येते तुझा बाळ. थोडसा आवाज येते. 5 ठिकाणी तू काय केलास? कट केलास. ठीक आहे. मग तुझा हो. एक एक तुकडा, आता जे एवढा तुकडा आहे तुझा, एक एक तुकडा कितीचा होईल मग? सांग. सर, 3000 ला 6 नी डिवाइड मारा लागेल. 6ने डिवाइड का मारलं बरं? 6ने डिवाइड का केलं? 6 बरोबर. 6ने डिवाइड मार लागते तुझं बरोबर आहे. पण का केलं 6ने? सांग. कारण सर त्याच्यात 6 तुकडे निघाले ना. बरोबर. 5 ठिकाणी कट केलं तर 6 तुकडे पडले. बरोबर. म्हणून काय केलं? ती पूर्ण आपली तार काय, आपली दोरी किती आहे? पूर्ण दोरी आपली 3,000ची आहे. 3,000 हो. मीटरची आहे. 3,000 मीटरची आहे. बरोबर. 3,000 मीटरची हो. आहे. तर आपण काय केलं? त्याचे 5 तुकडे केले तर आपले 6, त्याचे पाच पाच जागी कट केलं तर आपले किती पीसेस झाले? म्हणजे किती आपल्या हे झाले? 6. किती तुकडे झाले? 6 तुकडे 6. झाले. मग 6 तुकडे झाले तर म्हणून काय केलं? 3,000ला आपण 6ने काय केलं? भागलं. बरोबर. म्हणजे 6 हो. पंचे 30 म्हणजे 500. 500 हा एका तुकड्याची आली. बरोबर. हो. आपल्याला किती विचारले रे? 3 तुकड्याची. बरोबर. 3 3 तुकड्याची लांबी तुकडे किती? म्हणून 3 गुणिले गुणिले काय 3. केलं? 3 गुणिले 500. 500. मग काय होईल? 3 5 15 म्हणजे टोटल 1500. झाले 1500. 1500 हे उत्तर आहे तुमचं. ठीक आहे. चला कळालं का रे हो. सगळ्यांना? चला सगळ्यांना कळालं. एका चल हा. एका संख्येला 35 ने भागले असता भागाकार 2305 येतो व बाकी 25 उरते, तर ती संख्या कोणती? हा तर मग आता सर बोला आपल्याला आपण. भागाकार भागाकार. करायचा. हा भागाकार केला. ठीक आहे. भागाकार मांडतोय. ठीक आहे. ओके भागाकार मांडला. ठीक आहे. काय करायचं बरं पुढं? सर आपल्याला 35 ने भागला असता भागाकार 2305 येतो. बरं. 35 न भागलं तर भागाकार असंच ना? बरोबर. हो सर. हा. आणि हा पुढं बाकी किती उरेल? म्हणजे भागाकार इथे लिहितो. ठीक आहे. ठीक आहे. बाकी किती उरणार आहे? बाकी 25 उरते. ठीक आहे. बाकी 25 उरते आणि हे आपल्याला विचारलंय. बरोबर. ती हो संख्या कोणती? बरोबर. हा हा काय? हा काय आतमधला? भाज्य आहे का भाज्यक? हा काय?
भाजक. हा काय भागाकार. क्वोशंट. डिवायझर. डिव्हिडंड. रिमाइंडर. हा काय बाकी. बाकी. बरोबर बाकी. चला आता मग तुम्हाला कसं काढणार मग आता उत्तर. तुम्हाला इथपर्यंत सगळं आलेलं आहे बरोबर. एक संख्या आहे तिला 35 ने भागले. एक संख्या कुठली आहे माहिती नाही. ती एक संख्या एक्स आहे तिला 35 न भागलं तर त्याचा भागाकार आलाय 2305 बरोबर. त्याची बाकी किती उरते म्हणलंय 25 उरते म्हणलं. ठीक आहे. तर मग आपल्याला काय विचारलंय ती संख्या कोणती. तर कसं काढायचं ती संख्या. तर आपल्यासाठी एक सूत्र आहे लक्षात ठेवायचं. भाज्य बरोबर. भाज्य बरोबर काय रे भाजक भाजक गुणिले 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 भागाकार भागाकार प्लस बाकी बरोबर. हे लिहून घ्या सगळ्यांनी लिहून घ्या. चला लवकर लिहून घ्या. चला लिहून घ्या. सर मला ते भागाकार माहिती मला ते म्हणजे सूत्र माहिती आहे ना. मग आता काय करायचं सूत्रात दिसतंय तसं ठेवून टाका ना. मग येईल की उत्तर. चला ठेवा बरं उत्तर काय येईल. चला सर भाज्य बरोबर भाज्य बरोबर मग आपला भाजक 35 बरोबर गुणिले 2305 करायचं. अरे वा 2305 बरोबर. बाकी 25 करायचं. हा या दोघाचा गुणाकार करा. 2305 गुणिले 35. हा करा मग. करा गुणाकार. 5 5 25 ला 5 आजच्याला 2 म्हणजे 25 झालं बरोबर. 5 3 15 ला 5 आजच्याला 1 5 2 10 आणि 1 11 बरोबर. नंतर 3 5 15 ला 5 म्हणजे 15 ला 15 हाचा एक गेला ना ते. ठीक आहे. 3 3 9 नंतर 3 2 6 किती आलं मग 5 नंतर 7 नंतर 6 नंतर 0 आणि नंतर 1 म्हणजे किती झालं टोटल 8. ठीक आहे. बघा 80,675 ह्याचा गुणाकार येतो. ठीक आहे. चला 80,675 करायचं. बर केलं. ठीक आहे. यांची काय करायची रे बेरीज करा मग बेरीज. 80,675 प्लस 25 मांडून घ्यायचं. ठीक आहे. 675 आहे ना 675 25 प्लस 0 आता 1 7 आणि 1 8 आणि 2 10 10चा 1 म्हणजे 80,700. हो 80,700 हे काय आहे तुमचं काय रे. हे 80,700 भाज्य आहे इथं. भाज्य आहे 80,700 हे काय आहे तुमची संख्या. कुठली संख्या आहे ती कोणती संख्या विचारले 80,700 सगळ्यांची अलग रे. सगळ्यांचा अलग. ओके एकदम छान. बरं कुणाला समजलं नाही रे. कुणाला समजलं नाही. चला कुणाला समजलं नाही चला बोला. वा वा एकदम छान एकदम छान. ओके चला काही नवीन नाही तुमच्यासाठी. ठीक आहे. नवीन काहीच नाही. काही मोल नाही या क्वेश्चनचं. काही नाही. हे तुमच्यासाठी सोपा क्वेश्चन आहे. चला बघा आता थोडस अजून काहीतरी वेगळं घेऊया. ठीक आहे. आपण दररोज तेच काढा हे काय दररोज एकच नाही. सरळ व्याज काढा हे ते आपले झाले 5 क्वेश्चन झाले त्याच्यावर. तर आता थोडं काहीतरी नवीन पण आपण घेऊ. म्हणजे त्या पद्धतीचे आले तर सॉल्व्ह करता आलं पाहिजे. चला करा सॉल्व्ह. चला हा क्वेश्चन कोण सॉल्व्ह करेल. चला इक्वल टू किती. चला 5.307 प्लस 6.407 इज इक्वल टू किती. चला अरे चला लवकर उत्तर काढायचं आहे. चला दिसत नसेल वर घेतो. ठीक आहे. किंवा असं करतो थोडस दिसतंय. ठीक आहे. चला चला लवकर उत्तर आलं पाहिजे. किती. चला उत्तर सांगायचं आहे. सानवीनच सांगणार. मी सांगू का अरे सानवी सांग. मी सानवीला म्हणलं की सानवी अरे रिया नो. अरे काय रिया थांबा आता रियाला मी विचारणार आहे. रियाला विचारणार आहे. ठीक आहे. चला नो वाले कोण कोण आहेत रे. रिया अजून दुसरं कोण आहे ज्याला येत नाही त्याने. आणि ज्याला येतंय त्याने गपचूप. येत नसेल तरी गपचूप नका बसू. स्वतः विचारायचं. ठीक आहे. गपचूप बसायचं नाहीये.
ते स्वतःच्या पायावर दगड टाकून येणे येत नसेल तर विचारणं न विचारणं, ठीक आहे, विचारायचं येत नसेल तर, ठीक आहे. तर मला काय म्हणायचं आता, कोण आहे याच्यात सांगणारा? मनस्वीला विचारतोय. ठीक आहे, मनस्वी माने, माने सांगता का? चला, मनस्वी आवाज येतोय? मनस्वी हो कोण आहे रे? सर. आवाज येते ना? ओके, ठीक आहे. चला, मनस्वी आन्सर सांग आता, कसं करणार काढणार सांग. सर 12 येतो त्याचा आन्सर. हा, कसं येते ते मला येत नाही ना, तू सांग की. मला येत नाही, 12 येते तुला माहितीये, पण मला शिकव ना तू. मला शिकव, मला येत नाही ना. हा, हो. सांग मग, बाकीच्यांना शिकव ना तू. अनवी, मी वाह, छान. अनवी पण सांगायला तयार आहे. बघ, एवढे सांगायला तयार आहे, अनवी सांगायला तयार आहे, आणि तुला मी विचारतोय. बघ, तुला विचारून तू सांगायला तयार नाहीस म्हणजे कसं रे? शुभ्रा सांगायला तयार आहे. बघ, तुझे कॉम्पिटिटर तुझ्या जवळ आहेत, तिथं सांगतात बघ. बघ, ते समर्थ आहे, तो शरयू आहे, ते शुभ्रा आहे. तुला एवढी ऑपॉर्च्युनिटी देऊन पण तू सांगायला तयार नाहीस. चल सांग, लवकर सांग, मला येत नाही, सांग, चल लवकर सांग, चल लवकर. चला, आता आता मनस्वी काय होतंय? काय होतंय? शिवम सांगशील का? चल ठीक आहे, रियाला मी अनम्यूट करतो. रिया बोल. रिया, अरे वाह, सुशील सांगतो म्हणते. रिया, हॅलो सर. हा, आवाज येते माझा? हा सर. हा, तर मग आता सॉल्व कसं करायचं बघ, सांग बरं बाळ. आता आता कसं सॉल्व करायचं बघ. समजलं नाही. हा, समजलं नाही ना, मी तेच म्हणतोय, ते ते तुझ्यासाठीच. हा, थांब रे, थांब. शरयू, शरयू, सानवी सांग, तुला देतो चान्स, पुढचा चान्स देतो, ठीक आहे. तर बघ काय करायचं. हे काय रे, 5.3/7 आहे, ठीक आहे. या दोघाचा गुणाकार होतो ना, इथं इथं काय नाही म्हणजे बेरीज चिन्ह असते, तुम्हाला शिकवलं होतं, तू पण होती, अब्सेंट नव्हती ह्या क्लासला, मला माहितीये, तू पण अब्सेंट नव्हतीये. ह्या दोघाचा गुणाकार किंवा ह्या दोघाचा गुणाकार, इथं काय नाही म्हणजे बेरीज चिन्ह असते, या दोघाचा गुणाकार प्लस, म्हणजे ती इथं बघ, ह्या काय केलीस तू, म्हणजे 5 ते 35, 35 प्लस 3 डिवाइड बाय 7, ठीक आहे. प्लस या दोघाचा गुणाकार कर, या दोघाचा कर ना, गुणाकार कर. हा, मग 6×7 = 42 प्लस 4, बरोबर ना, प्लस 4 भागिले 7 इजिकल टू क्वेश्चन मार्क, ठीक आहे. ठीक आहे, म्हणजे आता बघ बा, इथं जरी काही नाही म्हणजे एक जरी घेतलीस तर तिरका गुणाकार यानुसार पण करू शकतोस, 1 2 डमरू बाबा, ठीक आहे. हो. ठीक आहे, 3 असा डमरू बाबा करू शकतोस, ठीक आहे. चला, तर तुला आपल्याला माहिती आहे कन्सेप्ट, आता कळालं का हे कसं करायचं? हो सर. हा, आता हे सॉल्व कर मग. 38 38 प्लस हा बरोबर, इजिकल टू क्वेश्चन मार्क, बरोबर. चला, हो. मग आता काय करशील मग पुढं, दोघाची छेद समान आहे म्हणजे काय करशील तू, छेद सारखाच घेशील, हो सर. बरोबर. या दोघाची बेरीज करशील, कर बेरीज. 46 प्लस 38, मग काय होईल रे, 14 हात चला, 1 किती झाले मग, 84, 84. बरोबर. मग काय हो सर. होईल, 84 भागिले 7, 7. मग दोघाचा भागाकार कर, 7 1 7, 7. 1 उरला, 7 2 14, 14. म्हणजे उत्तर किती आलं, 12. 12. ऑप्शन नंबर 3. समजलं सर. हा, ठीक आहे. चला, उत्तर कोण सांगेल, क्वेश्चन वाचून उत्तर सांगायचं आहे, क्वेश्चन वाचून उत्तर सांगायचं आहे. कोणी आहे का रे, कोणी आहे का? सानवी आता सांगत नाही का, सानवीला चान्स देणार होतो, सानवी काही बोलत नाहीये. मी सांगू का, सानवी सांगशील का? सौम्या सांगतो म्हणते, ओके. शिवम पण म्हणते, सानवी सांगशील का? येत नाही का? मी ओके, 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 ठीक आहे, ठीक आहे. मला काय वाटते,
सानवीला द्यावं लागेल. हा सानवी, चला बोला. येस सर. हा उत्तर सांगायचं आहे, येस सर नाही. हो सर. हा काय म्हटलंय क्वेश्चन, क्वेश्चन वाचायचा आणि उत्तर द्यायचं. आदर्श पुढचा क्वेश्चन तुला. 10.345 या संख्येत 4 ची स्थानिक किंमत किती? मग मला सांगा, स्थानिक आणि दर्शनी किंमत काय असते? दर्शनी माहित आहे? दर्शनी माहित आहे? हो सर. मग स्थानिक आणि दर्शनी काय असते तर दोन्ही पण एक्सप्लेन करायचे, सगळ्यांना कळायला पाहिजे. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. दर्शनी किंमत. चला आता मला सांगायचं आहे, दोन्हीचा फरक पण सांगायचा आहे, ठीक आहे. सर स्थानिक किंमत म्हणजे ते प्लेस व्हॅल्यू. हा ते इंग्लिश मध्ये झालं ना. हा सर. मग ते काय झालं, काहीतरी कळायला पाहिजे ना. स्थानिक किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे काय, त्याचं एक्सप्लेन करता आलं पाहिजे. दोन्ही पण करता आलं पाहिजे. बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. तुम्हाला येते, मला माहिती आहे. स्थानिक किंमत म्हणजे माहिती आहे तुम्हाला, पण सांगता येत नाही ना. तुम्हाला माहिती आहे दर्शनी किंमत, पण सांगता येते का? येत नाही. बरं कोण सांगेल रे आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत? तुम्ही उत्तर सांगशाल, मला माहिती आहे उत्तर सांगणार 100%. तर आहे कोणी असं? दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे आपले. दोन्ही या दोन्ही विचारलं तर दोन्ही पण आलं पाहिजे. तुम्हाला येते, मला माहिती आहे. दर्शनी किंमत म्हणजे काय आणि स्थानिक किंमत म्हणजे काय? चला कोण सांगणार आता? मी सांगू, चैतन्य पाटील म्हणते. ठीक आहे, चैतन्य पाटीलला विचारूया पहिलं काय म्हणते चैतन्य पाटील. थोडं थांबा, तुम्हालाच उत्तर सांगायचं आहे. तुम्ही काय करा, अनम्यूट करा तोपर्यंत, ठीक आहे. सर दर्शनी किंमत, सर दर्शनी किंमत म्हणजे जी जी जे अंक दिसतात, म्हणजे आता पुढे एक अंक, म्हणजे एक अंक लिहिला तर जी वस्तू दिसते त्याला दर्शनी किंमत म्हणतात. बरं, जी संख्या तुझ्या डोळ्याला दिसते तीच किंमत असते, बरोबर? असं म्हणायचंय का तुला? हो सर. बरं, स्थानिक किंमत काय असते मग? सर स्थानिक किंमत म्हणजे समजा आपण 8 ची म्हणजे 250 ही संख्या घेतली आणि 5 ची स्थानिक किंमत काढायला सांगितली तर 5 च्या पुढे 1 शून्य द्यायचं, म्हणजे 50 ही स्थानिक किंमत. ओके ओके, म्हणजे छान पद्धतीने सांगलं. ओके ठीक आहे. शिवम म्हणजे काय, शिवमचं ऐकून घेऊया. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर आहे तुमचा पण, ठीक आहे. ओके डन. चला शिवम, काय म्हणताय तुम्ही स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत बद्दल? काय तुमचं काय सांगा बरं. तर स्थानिक किंमत म्हणजे आता आपल्याला दिली 10.345, म्हणजे बरं, यात 10 मी 345 घेतला. यातली 4 ची स्थानिक किंमत 40 येते आणि दर्शनी किंमत 4 येते. म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे आपल्या जे समोर दिसतं, जी समोर संख्या असते आपली, त्याला दर्शनी किंमत म्हणजे म्हणतात. जी संख्या आहे तीच दर्शनी किंमत असते. म्हणजे जी संख्या आपल्याला दिसते, तीच डोळ्याला दिसते, तीच संख्या दर्शनी किंमत असते, असं बरोबर ना? हो सर. ठीक आहे. बरं आता शुभ्रा काय सांगते बघूया, ठीक आहे. चला एकदम छान, तुम्हाला पण बऱ्यापैकी सांगता आलं बरं, ठीक आहे. शुभ्रा काय म्हणते बघूया, ठीक आहे. हा शुभ्रा कुठे आहे रे? हा शुभ्रा, चल बोल. झोपली का? झोपली का? नाही सर. म्हणलं झोपली का? ठीक आहे, हा चल सांग मग. सर ज्या अंकाच्या स्थानावरून जी किंमत काढली जाते त्याला स्थानिक किंमत असे म्हणतात. हा बघा, ऐका आता पुढचं हे दर्शनी किंमत. सर डोळ्यांना दिसतं ती दर्शनी किंमत. ठीक आहे, चला बघा कळालं का रे? आता काय मग, आता याचं उत्तर मला कोण सांगणार आहे? आता सांगणार का उत्तर सांगणार आहे? उत्तर कोण सांगणार? बघा, ज्या संख्येपासून आपण काय आता हे सांगा. आता हे पहिलं मला काय करणार, 10.345 ची काय स्थानिक किंमत कशी काढाल मग? आता किंमत कोणती आहे? ही 4. आपल्याला कुठल्या स्थानिक किंमत 4 लिहायची, ठीक आहे. व्यवस्थित 4 लिहिल्यानंतर काय करायचं, इथं आपल्याला इथून आपल्याला काय किंमत काढायची, म्हणजे पुढं काय रे 5, याला 0 द्या, ठीक आहे. ह्याच्या पुढे काय बाकी 0 द्या, आणि इथं दशांश चिन्ह आहे तर दशांश चिन्ह द्या, आणि इथं 0 आहे तर इथं पण 0 द्या. इथं पण 1 आहे ना. बाकीच्या जर आपल्या बघा ही 4 आहे ना, ही 4 किंमत आहे ना, जी जशाची तशी लिहायचं आणि बाकीचे 0 द्यायचे डावीकडे आणि उजवीकडे द्या.
काय हरकत नाही. मग मला सांगा या दशांशच्या उजवीकडल्या 1 शून्य ठेवा की 2 शून्य ठेवा, जी जेवढी व्हॅल्यू राहायची तेवढीच राहणार आहे. नंतर या दशांशानंतर 040, ठीक आहे, 040 आपल्याला कुठं दिसतं रे याच्यामध्ये ऑप्शन मध्ये 040? इथं तर नाहीये, इथंही नाहीये, इथंही नाहीये, इथं आहे. हा शून्य घ्या अथवा नका घ्या, ह्याची काय गरज नाही. हा घेतला तरी चालेल, नाही घेतलं तरी. ऑप्शन मध्ये नाही दिलं तरी काय करायचं, 0.04 आहे का चेक करायचं, आहे ऑप्शन मध्ये, किंवा इथं दिला असेल तर तो सिलेक्ट करायचं. ठीक आहे, कळालं. स्थानिक आणि दर्शनी. दर्शनी म्हणजे तुमच्या डोळ्याला जी दिसते तीच तुमची किंमत आहे. याची दर्शनी किंमत सांगा म्हटलं. 10.3, 4 आणि 5. याची जर 4ची दर्शनी किंमत विचारली तर काय असते, 4च असते. लक्षात ठेवा, 4च असते. जर विचारलं 1ची काय, तर तुमची काय असणार आहे, 1च असणार आहे. कळालं का? आता मला सांगा इथं 1ची स्थानिक किंमत सांगा. चला, 1ची स्थानिक किंमत सगळी चॅट बॉक्स मध्ये टाकायचे. 1ची स्थानिक किंमत सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्ये लवकर टाकायचे. सगळ्यांनी लवकर टाकायचं. चला, 1ची स्थानिक किंमत लवकर टाकायचं आहे सगळ्यांनी. स्थानिक किंमत दर्शनी नाही, दक्ष. स्थानिक किंमत यस, बरोबर 10च असणार आहे. ती पुढचे शून्य लावून काढून टाका की, शून्य काढून टाका रे, शून्य काढून टाका. शून्य काय, अरे दशांश नंतरची शून्य काय गरज आहे का? आता मला सांगा, या दशांश नंतरची शून्य काय 10च किंमत झाली ना, काय गरज आहे का? काढून टाका, 10 टाकून द्या, 10 टाकून द्या. तुम्हाला असं पण ऑप्शन येतील इथं बघा, लक्षात ठेवा. हे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी घेतलेला आहे क्वेश्चन. ठीक आहे, विचारलं तर आपल्याला काढता आलं पाहिजे. 10 येईल ऑप्शन मध्ये किंवा 10,000 येईल, असं लक्षात ठेवायचं. 10,000 येईल, कॉमा देईल. तुम्ही काय कराल, हे दशांश चिन्ह चला सिलेक्ट करशाल, चुकणार. व्यवस्थित लक्ष द्यायचं, असे ऑप्शन येतील, ठीक आहे. बघा आता काय, इथं 1ची स्थानिक किंमत जशाच तशी व्हॅल्यू लिहायची. ठीक आहे, चला, तुमच्या डोळ्याला काय दिसतोय, 1 लिहून घ्या. स्थानिक म्हणलं बाकीचे शून्य देऊन टाका, जसं आहे तसं. इथं दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्ह द्या. हे शून्य आहे, शून्य द्या. हे शून्य आहे, शून्य. म्हणजे जे अंक आहेत या अंकाला प्रत्येकाला शून्य द्या. त्याच्या जागी काय करायचं, शून्य द्यायचं. ठीक आहे, आता 3 आहे, 3च्या जागी शून्य. 4 आहे, 4च्या जागी शून्य. 5 आहे, 5च्या जागी शून्य. फक्त आपल्याला स्थानिक किंमत म्हणलं कुठली विचारलं, 1 जशाचा तसा लिहायचा, आणि बाकीचे शून्य उजवीकडे डावीकडे द्या. उजवीकडे बघा, जर डावीकडले असतील तर ते काय करायचे, डावीकडले शून्य द्यायचं नाही. मला सांगा, 1च्या समोर किती शून्य द्या, काय फरक पडणार आहे का, किंमत 1च राहणार ना. पण इकडे दिलं तर याची व्हॅल्यू वाढते, याची किंमत वाढते. म्हणून इकडले काय शून्य द्यायचे, इकडले नका देऊ, म्हणजे डावीकडले द्यायचीच नाही. ठीक आहे, चला. इथं मग आपलं स्टार्टिंगला जी 1 आहे, तर 1 जशाचं तसं लिहिलं, आणि इथं काय केलं, 1 जशाचं तसं लिहिलं, बाकीचे शून्य. हा शून्यच होता, शून्य गेला. इथं दशांश चिन्ह दिलं, आणि हे 3 आहे, इथं शून्य दिलं. हे 3 आहे, शून्य दिलं. हे 3 आहे, शून्य दिलं. ठीक आहे, मग माझी व्हॅल्यू किती आलं, ह्या शून्याचा लिहिलं नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. दशांशानंतरचे शून्य कन्सिडर केलं जात नाही. ठीक आहे, म्हणजे माझं उत्तर काय, 10, ऑप्शन नंबर 2. कळालं का? जे विचारलं क्वेश्चन वाचवा आता, पहिलं क्वेश्चन वाचव पहिले. हो, 500 या संख्येचा रोमान संख्या चिन्हात कसे लिहिले जाते, कसे लिहिले जाते? हा, मग कशी लिहिले जाते रे, डी लिहिले जाते. बरोबर, 500ला काय लिहिले जाते, डी लिहिले जाते. बरोबर, हे ऑप्शन बरोबर आहे. पण मला आता सांगायचं आहे, या सगळ्यांचं सांगायचं आहे. 50, 500 आणि 1000. चला सांगा आता, एकाने प्रत्येकाने सांगायची, एक 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 एक, सगळ्याला चान्स. चला, आता तुम्ही मला सगळेच सांगायचे, सांगा. समर्थ पण म्हणते मी सांगू, ओके ठीक आहे, सगळेच सांगायचे. मनस्वी, यस सर. हा, आता काय किती वेळेस विचारू सर? एक. आता काय झालं सर, अरे 10चा रोमान. हा बोल. सर, अरे 10चा रोमान अंक x आहे. 50चा रोमान अंक 10चा x, हा 50चा, आणि हे 1चा आणि 5, 1चा आणि 5चा कुठे आहे सुशील? सर, 50चा l आहे. 500चा d आहे. बर, 1000चा? सर, 1000चा c आहे. 1000चा c आहे. सॉरी अरे सॉरी, देवा. m आहे, m. अरे देवा 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 देवा.
आता काय करू रे मी. ठीक आहे चला. हे 50चा काय रे यल आहे आणि 100चा काय सर 100चा काय 100चा फी आहे. हा ठीक आहे चला 5 आणि 1चा सांगा बरं. सर 5चा व्ही आहे. हा आणि 1चा आय. एवढा वेळ लागलाय तुला. तू विचार करणार इकडे बुक बघणार लिहिलेलं काढणार. का रे असं का एवढा काय कंटाळा. एवढा काय कंटाळा. आता कंटाळा नका करू रे. असं विचारतात क्वेश्चन. ठीक आहे आता आता बघा बंद कर आता म्यूट कर म्यूट कर म्यूट कर म्यूट कर. लक्षात ठेवायचं आता काहीतरी कसं तरी इनिशियल म्हणून लक्षात ठेवा. मुंबईवाले 1000 ठीक आहे. मुंबईमध्ये जे राहतात त्यांनी लक्षात ठेवायचं 1000 मुंबई 1000 रुपये लागतात. ठीक आहे म्हणजे आता काही जण पालघरचे आहेत. पालघरहून मुंबईमध्ये जायचं असेल तर 1000 रुपये लक्षात ठेवायचं 1000 लागतात. खात पीत जा खर्च करत जा एन्जॉय करत जा तर 1000 रुपये लागतात. ठीक आहे इथं मुंबई 1000 रुपये दिल्ली फक्त 500 रुपये लागतात. ट्रेननं जायचं 500 रुपये लागतात. ठीक आहे ट्रेननं जा 500 रुपये लागतात. सी हे बघा हे सी चेन्नई चेन्नई ठीक आहे चेन्नईला 100 रुपये लागतात. ठीक आहे 100 रुपये लागतात असं लक्षात ठेवा. यल आता यल वरला कुठं आहे फेमस लातूरचे कोण आहेत तर लातूरवाले हे 50 रुपये लागतात. ठीक आहे लक्षात घ्या. चला चेन्नई दिल्ली मुंबई. आता हा एक्स आता एक्स वरलं गाव कुठलं शोधायचं रे आपण. एक्स वरलं गाव कुठलं शोधायचं आता. चला एक्स हा हे गुन्हेगाराचं चिन्ह मी सांगू का. ठीक आहे अरे हा आदर्श सांगतोय का. ओके ठीक आहे आता काय सांगणार आहे आदर्श. ठीक आहे बरं आदर्श थांबा. फी फी कशावर लक्षात ठेवणार आणि आय कशावर लक्षात ठेवायचं. चला हे सांगा कोणीतरी तुमच्या मनाने इनिशियल सांगायचं आहे. ठीक आहे एकदम छान इनिशियल कोण सांगणार आहे बघा. चला आदर्श काहीतरी म्हणतोय. आदर्श आदर्श बोल आदर्श. सर आईचं आईस्क्रीम. हा आईचं आईस्क्रीम बघा रुपयाची आईस्क्रीम. हे बघा आईस्क्रीम लक्षात ठेवा. एक 1 रुपयाला आईस्क्रीम भेटते लक्षात ठेवा. वीचं कोण सांगेल रे. चला लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या क्लासमध्ये सांगितलं ना तुम्हाला लक्षात राहून जाईल. ठीक आहे चला वीचं कोण सांगेल रे. वीचं काहीतरी सांगेल का इनिशियल सांग. वी कसं लक्षात ठेवा. चला मी हा सुघोष सांगेल. वी कशात लक्षात ठेवेल. ठीक आहे सुघोष. हा सुघोष सांग रे. सुघोष सुघोष. विवेकनगर. अरे विवेकनगर. विवेकनगर बर विवेकनगर. आपण काय करू विवेकानंद विवेकानंद करूया विवेकनगर. ठीक आहे किंवा काही आता तुमच्या जसं तुम्हाला आठवल इनिशियल तसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे हा अनम्यूट करा शिवम. ओके शिवम अनम्यूट करा म्हणते. ओके शिवमलाही थोडस बोलू दे. ठीक आहे लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. रोमन अंकासाठी अडचण येणार नाही. चला हा बोला शिवम. शिवम अनम्यूट केलं ना शिवम तुला. हा शिवम. सर एल पासून लंडन पण होईल ना. अरे हो चालेल पण लातूर बरं आहे की. लंडन पण होईल चालेल की. तुझ्या मनावर लक्षात ठेवायचं. मुंबई दिल्ली चेन्नई लातूर हे एक्स ला काय द्यायचं रे. एक्स ला मला आठवणार चालेल. चला एक्स ला काय द्यायचं. हे विवेकानंद लक्षात ठेवा. आय म्हणजे आईस्क्रीम ठेवूया. ठीक आहे चला किंवा याला व्हिलेज ठेवा. व्ही म्हणजे व्हिलेज. ठीक आहे व्ही म्हणजे व्हिलेज. चला हे असे ठेवू शकता. एक्स म्हणजे काय करूया झेरॉक्स ठेवू का. झेरॉक्स 10 रुपये लागतात झेरॉक्सला. झेरॉक्स करूया. एक्स म्हणजे झेरॉक्स. ठीक आहे असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे रोमन अंक हे एवढे महत्वाचे आहेत आणि बाकीचं तुम्हाला येणारच आहे. बाकीचं कसं आता हे तुम्हाला शोधायचं आहे. हे काय सांगायचं तुम्ही सांगायचं एक्स व्ही आय. चला हे व्हॅल्यू टाका सगळ्यांनी व्हॅल्यू टाका. चला तुम्हाला आठवण करून देऊ याची. आता याची आठवण करता आली पाहिजे. सगळ्यांनी उत्तर सांगायचं. चला एक्स आय फी चला बर सगळ्यांना आठवण आलं पाहिजे. सगळ्यांनी आपलं आठवलं पाहिजे मागचं. ठीक आहे हा पुढचं पाटण मागचं सपाट नकोय आपल्याला. ठीक आहे एकदम छान सगळं. बरेच जण म्हणतायत 17. ओके चला वेलकम सगळ्यांचं 17 वाले. चला 17 वाले एकदम वेलकम. चला हे पण सांगायचंय. चला हे सांगायचं आहे. चला लगेच पटापट चॅट मध्ये टाकायचं. पटापट 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 चॅट मध्ये टाकायचं. चला कसाही आकडा देऊ द्या आपल्याला सॉल्व करता आला पाहिजे. ठीक आहे चला ADX ओके. अरे 63 ओके चला हा यल 50 प्लस हे 10 प्लस हे 3 इज इक्वल टू किती रे 60 आणि 3 63.
चला 63 उत्तर आहे. ओके, एकदम छान. म्हणजे आठवते बघा, सगळ्यांना आठवते. एकदम छान, वा. आठवते, सगळ्यांना आठवते. ओके, वेलकम सगळ्यांचं, वेलकम. सगळ्यांचं वेलकम. आठवलं पाहिजे बाळांनो, आठवलं पाहिजेच. आठवलं पाहिजेच. चला, हे पण सांगायचं आहे. चला, उत्तर कोण सांगणार? चला, कोण सांगणार रे? DX III. अरे चैतन्य, दाताडा काढायला काय झालं रे? मजाक चालू आहे का? हा, मजाक चालू आहे का? चला, हसायची सिम्बॉल टाकायला. अरे आन्सर सांग. चला, 513. ओके. चला, ओके ओके. चला, उत्तर आले पाहिजे फटाफट फटाफट. चला, उत्तर आले पाहिजे. बरोबर. चला, म्हणजे सगळ्यांना आठवते. मला वाटते सगळ्यांना चांगल्यापैकी आठवते. छान. मग आम्हाला काय वाटते आता? पुढचा क्वेश्चन घेवा. ठीक आहे. चला, सगळ्यांना आठवते. छान, व्हेरी गुड. मला पण चांगलं वाटलं. चला, तुम्हाला सगळं पण आठवते. ठीक आहे. रोमन तुमच्यासाठी आवडता आहे, मला असं वाटायला लागलं आज. ठीक आहे. रुचिता, वेलकम बा. एकदम छान. ओके, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आठवते. चला, चला, आता मला काय करायचं आहे, तुमच्या सगळ्या मित्रांना सांगायचं आहे. आपलं लेक्चर असते बा, सांगा ना तुमच्या मित्रांना. एक्झाम आली, शिकतील ते पण शिकू द्या ना त्यांना पण. काय नाही, तुम्ही मदत करत नाही आपल्याला. ठीक आहे. चला, दोन. चला, इथं व्हॅल्यू कुठली टाकायची आहे बघा, आणि याचं उत्तर काढायचं आहे. चला, तर चौकटीत चौकटीच्या जागी कोणता अंक येईल? त्या जागी कोणता अंक येईल? चला, लवकर. ऑप्शन नंबर 1, 2, ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 3, 5, ऑप्शन नंबर 4, 6, आणि एवढा सॉल्व करा आणि उत्तर काढा. चला, लवकर लवकर. 2 ठेवून बघा. 2 जर दोन्ही जागी ठेवलं मग काय होईल? चला, लवकर लवकर उत्तर आलं पाहिजे. मिनिटाच्या मध्ये आलं पाहिजे, मिनिटाच्या मध्ये. तरच तुम्ही चांगलं परफेक्ट झाल्या, तुमच्या एक्झामची तयारी झालं असं मी समजतो. ठीक आहे. काय आता झोपायचं काम नका करू, एक्झाम आली म्हणून. एक्झाम आली, 15 दिवस अभ्यास करा असं नका करू. आतापासून अभ्यास केलं तरच समजेल सगळं. एक्झाम आहे 15 दिवस आधी करणं काही उपयोगी नाही, विसरणार तुम्ही. ठीक आहे. चला, चला, आठवलं पाहिजे, एक्झाम मध्ये आठवलं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. 3 म्हणताय तर मला उत्तर कोण सांगणार? चला, उत्तर कोण सांगणार? ओके, आता मला आणवी सांगेल उत्तर. 3 म्हणते तर आणवीनं सांगितलं पाहिजे. ठीक आहे. आणवी मला म्हणते की ठीक आहे, आणवीनं सांगितलं पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. चला, बरेच जण गेलेले आहेत. चला, का रे येत आहेत जातात, येत आहेत जातात, काही कळत नाही. ठीक आहे, आणवी. ठीक आहे, आणवी, चल उत्तर. सर बोल. सर, चौकटीच्या जागी 3 येईल. बर, ठीक आहे. 3च का आलं? हे का नाही आलं? हे का? सगळे टाकून बघितले का? हो. हा, ठीक आहे. पहिलं ऑप्शन टाकल्यावर काय येते, दुसरं ऑप्शन टाकल्यावर काय येते, तिसरं ऑप्शन टाकल्यावर काय येते, चौथं ऑप्शन टाकल्यावर काय येते, हे एक्सप्लेन कर, म्हणजे मला पण बरं वाटेल. ठीक आहे. चला, ऑप्शन नंबर 2 म्हणते. पण का रे असं? मला सगळं रिझन पाहिजे. आपल्याला काय पाहिजे? रिझन पाहिजे. काच आलं हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, सिद्ध करायचंय. मग सिद्ध करून दाखवा बरं. चला. सर, सर 2 ठेवलं. आता बघा, असं सांगायचं बघा, लक्ष द्या. आता मी तुम्हाला सांगतो. नाही सांगतो. ठीक आहे, मी सांगतो बघ. हा, मी सांगतो. आता काय करायचं?
हे हे अंक आहेत बघा, हे इथं एक डब्बा, ठीक आहे. तर मायनस आहे ना 2 5 7 आणि सॉरी 2 5 7 आणि 5, ठीक आहे. आणि हा डब्बा इथं येईल, ठीक आहे. म्हणजे 8 3 6, ठीक आहे. याची काय वजाबाकी आहे, ठीक आहे. मग आपण काय करूया बघा, आपण काय करूया, ठीक आहे. आपण काय करूया, इथं आपण पहिल्यांदा 2 ठेवून बघितलं, इथं 2 ठेवून बघितलं, ठीक आहे. मग काय होईल उत्तर, आता इथं काय येईल, मग इथं 5 आणि 6 11, हाचा 1, मग हे 7 आणि 1 8, 8 आणि 3 11, सॉरी 1 मिनिट, वजाबाकी आहे ना, सॉरी वजाबाकी. हा या 15 मधून काय गेले, इथं आपल्याला 5 मधून 6 जात नाही, ठीक आहे. मग 15 मधून 6 काढा, 15 मधून 6 काढले तर किती उरणार रे, 15 मधून 6 काढले तर किती उरतील, 9. चला 9 उरतील, ठीक आहे. बरोबर 9 उरतील. मग इथे किती येतं, 6 राहिले, 6 मधून 3 गेले, 3 उरले, बरोबर. नंतर इथं हा, मग आता इथं 15, आता 15 होतील ना, 15 आता इकडला घ्यावं लागेल, याच्यातून जाणार नाही ना बाळ, म्हणून 15 मधून 8 गेले, किती उरले, 7. 7 उरले, ठीक आहे. मग इथं काय एक आहे, मग आता मला सांग बाळ, आता इथून जर एक, आता इथं एक आहे बरोबर पहिल्याचा, मग 1 मधून 2 जात नाही, तिकडून मग 11, इकडून 1 घ्यावं लागला, 11 होईल, 11 मधून जर 2 गेले किती उरते, 9. 9. 9 उरतात, मग इथे 1 उरते, म्हणजे उत्तर येईल का आपलं, 19,700. हा, म्हणून आपला ऑप्शन 1 गेला, ठीक आहे. मग ऑप्शन 2 ठेवून बघूया, इथं 3 ठेवलं आणि इथं पण 3 ठेवलं, तर मग 15 मधून 6 गेले किती, 9 उरले. मग 6 मधून 6 राहिले नाही, तर 6 मधून 3 गेले, 3 उरले. मग आता इथं किती हे बघा, इथं 5 आहे, इथं 8 आहे, मग 5 मधून 8 जात नाही, तर मग काय करावं लागेल, इकडला 1 घ्यावं लागेल, म्हणजे 15. 15 मधून जर 8 काढले तर किती उरतात, 7 उरतात, बरोबर ना, 7 उरतात. मग इथे 1 उरला होता, एक इकडला 1 घ्या, म्हणजे 11. 11 मधून 3 गेले तर किती उरतात, 11 मधून जर 3 गेले तर किती उरतात, 8. आणि हा इथं 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 एक हातात दिला, म्हणजे इथे किती 2 राहिले ना, 2 इथं जसं तसले, म्हणजे 28,729 इथं आलेलं आहे उत्तर, म्हणून ऑप्शन नंबर 2. आता ही बाकीचे काय चेक करायची गरज आहे का, नाहीये. हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल, हा कॅन्सल झाला, आपलं उत्तर आहे सेकंड. परी कळालं का, परी, चला असे वेगवेगळ्या पद्धतीचे आले पाहिजे, समजलं नाही चालणार नाही, समजायला पाहिजेच. परी कळालं का आता, हो सर. ओके. चला आजचं लेक्चर आपण इथं एंड करूया. चला अनम्यूट करतो सगळ्यांना. चला आपल्या मित्रांना सांगा रे बाळांनो, मित्राला हो घ्या सर. क्लासमध्ये. चला हो सर. बाय चला सर. बाय बाय सर. गुड नाईट बाय सर. गुड नाईट बाय सर. सर. थँक्यू सर. बाय सर. बाय थँक्यू सर. सर. बाय सर. बाय सर. बाय सर. ए काय रे.